नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमित गाडगे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कार म्हणजे बघा सगळ्याच परीक्षेला विचारले जातात नोबेल पुरस्कार. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे की नोबेल पुरस्कार आहे काय, कधीपासून सुरू झाला आणि कधीपासून कोणाकोणाला दिले जातात, कोणाकोणा क्षेत्रामध्ये दिले जातात. बघा अल्फ्रेड नोबेल हे हा शासन यांच्या स्मृती पासून ते 2025 मधील ताज्या विजेत्यापर्यंत इतिहास नियम पारखी विजेते सर्व आपण पाहणार आहे. काय पाहणार आहे? सर्वच आपण पाहणार आहे. बघा नोबेल इतिहासाच्या पार्श्वभूमी पाहत असताना एमपीएससी, त्याचप्रमाणे ग्रुप सी, ग्रुप बी, त्यानंतर सरळ सेवा जे काही आहे ते सगळ्यात महत्वाचं टॉपिक आहे. एकाच आपण व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करूया. बघा नोबेल पुरस्कार काय, नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी व इतिहास पाहायचा आपल्याला. बघा अल्फ्रेड नोबेल या स्वीडिश काय शास्त्रज्ञ, स्वीडिश शास्त्रज्ञ आणि संशोधक होते. त्यांनी 1867 मध्ये डायनामाइट नावाचा सुरक्षित शोध लावला होता. डायनामाइटचा काय लावला? शोध लावला. कोणी? अल्फ्रेड नोबेल यांनी. त्यांचा मृत्यू झाला होता 1895. आपल्या अफाट संपत्तीचा, त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. काही भाग तो काय मानव जातीला सर्वाधिक फायदा पोहोचवणाऱ्या पुरस्कार दाखवून ठेवला. बघा हा माणसाचे विचार कसे होते. त्यांच्याकडे जी संपत्ती होती ती संपत्ती इतरांच्या कामी यावी म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी काही भाग राखून ठेवला आणि स्थापना व सुरुवात 29 जून 1900 रोजी नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली. बघा प्रत्येक गोष्टी ह्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहे, याच्याकडे लक्ष द्या. आणि 1901 पासून प्रत्यक्ष पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. बघा फाउंडेशनची स्थापना कधी झाली? 29 जून 1900 आणि सुरुवात कधी झालेली पुरस्काराला? 1901 ला. हे बघा हे त्यांचं चित्र आहे. हे अल्फ्रेड नोबेल. आज असे व्यक्ती फार कमी सापडतात का जे दुसऱ्यांसाठी करायला बघतात. आपण सगळेच आता नोबेल पुरस्काराचे मुख्य नियम काय आहे आपण नियम बघूया. नियम काय आहे रे? मुख्य नियम आपण बघणार आहे. आपल्याला काय पाहायचं आहे? नियम पाहिजे. बघा कमाल 3 व्यक्तीला हा दिला जातो. कोणाला दिला जातो? कमाल 3 व्यक्तीला हा दिला जातो. कमाल 3 व्यक्तीला काय दिला जातो? हा पुरस्कार दिला जातो. कमाल 3 व्यक्तीला एका क्षेत्रातील नोबेल पुरस्कार एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तीला दिला जाते. जर एका क्षेत्रात 3-4 जर 3-4 व्यक्ती असेल तर फक्त 3च व्यक्तीला एक पुरस्कार हा वाटून दिला जातो. मरणोत्तर मर्यादा 1974 मध्ये नियमानुसार नोबेल पुरस्कार सामान्यतः मरणोत्तर दिला जात नाही. बघा हा मरणोत्तर दिला जात नाही. नामनिर्देशन करताना व्यक्ती जिवंत असणे आवश्यक आहे. ज्या वेळेस त्याचं नाव नोबेल पुरस्कारासाठी पारित हे होतं, निर्देशित होतं, त्याला तो जिवंत असणे आवश्यक आहे. घोषणा व वितरण. विद्यार्थ्यांची नावे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात काय केलं जातं? जाहीर केलं जातं. कधी रे? ऑक्टोबर महिन्यात. आता ह्या वर्षीचा जवळ आहे 25 आपण याच्यात बघणार आहे. आता 26चा जो येणार आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचे नाव जाहीर होतील आणि डिसेंबरला मिळणार, जाहीर होतात. तर वितरण कधी होते? 10 डिसेंबरला होते. यांची पुण्यतिथी होती 10 डिसेंबरला काय असते? यांची पुण्यतिथी असते म्हणून त्या डिसेंबरला काय होतात? जाहीर होतात. बघा एक एक आपण भाग बघतोय. 3 व्यक्तीला दिला जातो, मरणोत्तर दिला जात नाही, एक पुरस्कार वाढून त्यात 10 डिसेंबरला याचं वितरण केलं जातं. 10 डिसेंबरला काय केलं जातं? याचं वितरण. पुरस्काराचे ठिकाण आणि स्वरूप बघणार आहे आपण. पुरस्काराचे ठिकाण व स्वरूप. बघा पुरस्काराची रक्कम किती आहे रे? 8 कोटी. किती? 8 कोटी. सुमारे पुरस्कार रक्कम ही स्वीडिश क्रोनर मध्ये असतात. स्वीडिश क्रोनर. यासोबत सुवर्ण पदक सुद्धा मिळले जाते आणि सन्मानपत्र सुद्धा दिले जाते. काय दिले जाते? पैसे मिळतात, सुवर्ण पदक मिळतात आणि सन्मानपत्र सुद्धा मिळले जाते. 8 कोटी ही रक्कम असते. बघा शांतता नोबेल पुरस्कार हा ओस्लो मध्ये दिला जातो. कोणता? शांततेचा पुरस्कार. कुठे दिला जातो रे? ओस्लो मध्ये, नॉर्वेला. त्यानंतर इतर 5 नोबेल जे आहे हे कशामध्ये मिळतात? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, त्याचप्रमाणे साहित्य, अर्थशास्त्र. हे जे 5 उरले, एक कुठे शांततेला कुठे दिला जातो? ओस्लोला. आणि 5 जे नोबेल पुरस्कार आहे उरलेले हा स्टॉकहोम, जे स्वीडन मध्ये आहे ना, स्टॉकहोम, स्वीडन आहे देशामध्ये, स्टॉकहोम मध्ये दिले जातात 5 पुरस्कार. बघा लक्षात ठेवा, एक पुरस्कार शांतीचाच फक्त ओस्लो मध्ये दिला जातो. उरलेले जे 5 एकूण 6 पुरस्कार आहे. एकूण पुरस्कार किती आहे? 6. आणि बाकीचे कुठे दिले जातात? स्टॉकहोम. हे इम्पॉर्टन्स आयएमपी आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्याही परीक्षेसाठी हे आयएमपी पॉइंट्स आहेत. अर्थशास्त्राचा पुरस्कार सुरुवात कधी झाली?
स्वीडिश सेंट्रल बँकेच्या 300 वर्ष वर्धापन दिनानिमित्त 1969 ला सुरू झाली. हे पण लक्षात ठेवा, हा पण IB प्रश्न आहे. काय अर्थशास्त्र हा 1969 ला सुरू आहे, तशी पूर्ण याची किती वेळा झाली होती? 1901 ला पुरस्कार सुरुवात. पण जो अर्थशास्त्राचा पुरस्कार जो आहे हा 1969 ला चालू झाला. हे पण तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. आणि 6 याच्यामध्ये दिला जातो शांतता, भौतिकशास्त्र, रसायन, वैद्यकशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र. त्यानंतर जागतिक विक्रम व ऐतिहासिक तथ्य. आपण ऐतिहासिक काही तथ्य पाहणार आहे. काय काही ऐतिहासिक आपण तथ्य पाहणार आहे. बघा, मेरी क्युरी या 2 वेगवेगळ्या विज्ञानाच्या क्षेत्रात, बघा ह्या ज्या मेरी क्युरी यांनी विज्ञानाच्या 2 वेगवेगळ्या क्षेत्रात 1903 ला भौतिकशास्त्र व 1911 ला रसायनशास्त्रामध्ये नोबेल मिळवले. बघा, एकाच महिलेनं भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये जी मिळवलेली कोण व्यक्ती आहे तर ती काय? मेरी क्युरी. हा पण प्रश्न विचारला जातो. तर त्या क्युरी या कुटुंबाला एकूण 5 नोबेल मिळाले. बघा, त्यांच्या घरात असं वाटतं आता ती एक परंपराच चालत आली की नोबेलची. नोबेल मिळणं ही साधी गोष्ट नाही. आपण पुढे जाऊन भारतातले पण नोबेल आपण बघणार आहे, पण फार महत्वाचा टॉपिक आहे. सर्वात तरुण विजेती कोण आहे रे? मलाला युसुफझई. कोणत्या देशाची आहे रे? पाकिस्तान. हिला 2014 मध्ये शांततासाठी हा नोबेल दिला गेला. मलाला युसुफझई कुठली आहे? पाकिस्तानची आहे. तिला शांततामध्ये 2014 ला दिला गेला. सर्वात वयस्कर विजेते म्हणून जॉर्ज गुड इनफ हे 97 वर्षाचे 2019 रसायनशास्त्रामध्ये मिळाला. हे वयस्कर होते, 97 वर्ष होतं वय. लिथियम आयर्न बॅटरीसाठी. कशासाठी दिला जातो? दिलेल्यांना वयस्कर व्यक्तीला लिथियम आयर्न बॅटरी. जॉन गुड इनफ किती वर्षाचे होते रे? 97 वर्ष. 2019 रसायनशास्त्रामध्ये मिळाला. वयस्कर, तरुण, मलाला युसुफझई शांततेसाठी आणि यांना मिळाला रसायनशास्त्रासाठी. बघा, पॉइंट टू पॉइंट आपण फक्त काय एक्झाम मध्ये जे विचारले जातात त्यानुसार आपण घेतोय का, जेणेकरून आपला प्रश्न चुकता कामा नये. आपला प्रश्न काय झाला नाही पाहिजे? चुकला नाही पाहिजे. बघा, त्यानंतर रेड क्रॉस संघटना ICRC आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेला सर्वाधिक 3 वेळा हा शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. किती वेळा? 3 वेळा. सगळ्यात जास्त 3 वेळा संस्था मिळाला. कधी मिळाला रे? 17 ला, 1944 ला, 1963 ला. युद्ध आणि आपत्कालीन परिस्थिती केलेल्या अतुलनीय मानवतावादी सेवेबद्दल हा बहुमान देण्यात आला. मला सांगा, हे जे पुरस्कार मानवतेसाठी मिळले जाते, मानवतेच्या कल्याणासाठी जे कोणी कार्य करतात विज्ञानामध्ये त्या लोकांना मिळवलं जातं. बघा, त्या संस्थेनं 3 वेळा यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यांनी काय केलं? आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही अतुलनीय काम मानवतेवादी कार्य केलं त्यासाठी त्यांना मिळाला. महात्मा गांधी आणि नोबेल काय आहे संबंध रे? हा पाहायचा आपल्याला. महात्मा गांधी यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी एकूण 5 वेळा नामनिर्देशित केलं. तुम्हाला माहिती आहे का? बघा, महात्मा गांधी यांना 5 वेळा नामनिर्देशित केलं होतं. कशासाठी? नोबेल पुरस्कारासाठी. कधी कधी केलं रे? 1937 ला, 38 ला, 39 ला, 47 ला आणि 48 ला. परंतु दुर्दैवाने त्यांना हा पुरस्कार कधी प्राप्त झाला नाही. 5 वेळा नामनिर्देशित केलं होतं, पण त्यांना तो पुरस्कार मिळालेला नाही. हा पण एक विषय आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय नागरिक असलेले नोबेल. हे पण प्रश्न बघा प्रत्येकाला परीक्षेला विचारले जातात, ते बघूया आपण. भारतात कोणाकोणाला मिळाला रे? रवींद्रनाथ टागोर. सगळ्यात पहिला 1913 चा साहित्यामध्ये गीतांजली काव्यसंग्रहासाठी प्रथम भारतीय आशियातील विजेते कोण? रवींद्रनाथ टागोर. 1923 ला 13 ला साहित्यामध्ये. सर CV रमन 1930 ला भौतिकशास्त्रामध्ये. रमन इफेक्ट आपण ऐकतो. आपण प्रकाशाच्या किरणाचा शोध जो लावला होता कोणी? CV रमन यांनी. त्याच्या भौतिकशास्त्रासाठी कधी मिळाला? 1930 ला. हा प्रश्न भरपूर वेळा आलाय. त्यानंतर मदर तेरेसा शांततेसाठी 1979 ला. गरीब व गरजूंसाठी सेवा कार्य केलेल्या भारतीय महिला. यांनी गरीब आणि गरजूंसाठी सेवा केली होती. कोणी? मदर तेरेसाने. 1979 ला शांततेसाठी त्यांना मिळाला. त्यानंतर अमर्त्य सेन 1998 ला अर्थशास्त्रामध्ये मिळाला त्यांना. अमर्त्य सेनला कधी मिळालं रे? 98 मध्ये अर्थशास्त्रामध्ये. कल्याणकारी अर्थशास्त्र. कुठलंही पण लक्षात ठेवायचं, विषय कोणता होता? आता CV रमनचा प्रकाशाचा शोध लावला होता, म्हणजे रमन इफेक्ट. आणि याचा कसं होतं? कल्याणकारी अर्थशास्त्रामधील योगदानासाठी. त्यानंतर कैलास सत्यार्थी भारतातले 2014 मध्ये यांना शांततेसाठी मिळाला. बाल हक्क मजुरीचा लढा दिला होता यांनी. बचपन बचाव आंदोलनचे कोण होते? कैलास सत्यार्थी. हा प्रश्न विचारला जातो. बचपन बचाव आंदोलनचे पुरस्कर्ते. त्यानंतर शांततेसाठी 2014 ला कोणाला? कैलास सत्यार्थी. बघा किती प्रश्न आहे. आपण फक्त काय व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच जे महत्वाचे व्हिडिओ फक्त एक्झामला येतात तेच आपण प्रश्न बघतोय, बाकी काही बघत नाही. भारतीय वंशाचे नोबेल विजेते आपण बघितलं. वंशाचे आपण पाहणार आहे. भारतीयाचं बघितलं. वंशाचे बघा, हरगोविंद खुराना
68 ला वैदिक शास्त्रात जनुकीय संशोधन संकेताच्या अर्थ निर्णयासाठी व प्रथिनांच्या संश्लेषणासाठी भूमिका यांनी नोबेल मिळवला. कोणी? हरगोविंद खुरानाने 1968 ला. त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर 83 ला. यांनी काय केलं होतं? तरी भौतिकशास्त्रात मिळाला यांना वैदिक शास्त्रामध्ये मिळाला होत्यामध्ये. त्यानंतर यांना मिळाला तारांच्या संरचनेच्या सिद्धांतासाठी सन्मान चंद्रशेखर मर्यादा 1983 ला. त्यानंतर व्यंकट रामकृष्णन 9 मध्ये रसायनशास्त्रासाठी रायबोझोमच्या रचनेचा आणि कार्याचा विस्तृत अभ्यास केला. हे आपल्या वंशाचे आहे. काय म्हटलं इथं बघा लिहिलेलं काय आहे? ते भारतीय होते. हे भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार. म्हणजे यांनी भारत देशातच दुसऱ्या देशात काम करून त्यांनी काय केलं? त्यात अभिजित बॅनर्जी 19 ला मिळाला अर्थशास्त्रामध्ये. जागतिक गरिबी निर्मूलनासाठी एकदम दृष्टिकोन आहे त्यांचा. जागतिक गरिबी कशी दूर करावी? अभिजित बॅनर्जी. बघा हे लोक जे आहे हरिगोविंद खुराना, व्यंकट रामकृष्णन, त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर, त्यानंतर अभिजित बॅनर्जी, हे आपल्या भारतीय वंशाचे लोक आहे. यांना सुद्धा काय मिळाला? नोबेल मिळाला. आणि हे जे आपण पाहिले होते हे भारतीय लोक आहेत. बघा भारतीय नागरिक असलेले. त्यानंतर आपण नोबेल पुरस्कार 2025 विज्ञानाचे बघा. आता जे लेटेस्ट जे 25 ला हे प्रश्न हमखास येईल, कारण की हे वाले जे आहेत ते 25 चे आहे. आता लेटेस्ट आहे न्यूज, बरोबर आहे. बघा भौतिकशास्त्रामध्ये कोणाला मिळाले? जॉन क्लॉर्क. कोणाला मिळाला रे? जॉन क्लॉर्क. बघा मोठं करतो मी थोडं, कारण की तुम्हाला दिसायला सुद्धा पाहिजे. बघा भौतिकशास्त्रामध्ये 2025 चा कोणाला मिळाला? जॉन क्लार्क, मिशेल डेओरेट व जॉन मार्टिनिस या तिघांना मिळाला. कोणा? भौतिकशास्त्रामध्ये 2025 चा नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्रामध्ये कोणाला मिळाला? जॉन क्लार्क, मिशेल डेओरेट व जॉन मार्टिनिस. त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट मधील मायक्रोस्कोपिक क्वांटम त्यांनी ऊर्जा क्वांटम साठी संशोधनासाठी क्वांटम कॉम्प्युटिंग साठी उपयुक्त. त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये कोणाला मिळाला रे? सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन व उमर यागी या 3 लोकांना मिळाला रसायनशास्त्र. लक्षात ठेवायचं. भौतिकशास्त्र जॉन क्लार्क, मिशेल डेओरेट व जॉन मार्टिनिस. त्यानंतर रसायनशास्त्रासाठी सुसुकुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन व उमर यावीसाठी. त्यानंतर बघा वैदिक शास्त्रामध्ये कोणाला मिळाला रे? मेरी ब्रुनको, फ्रेंड रॅम्सडेल व मिशोन साकागुची. हे लक्षात ठेवायचं. वैदिक शास्त्र गुच्ची डेल को गुच्ची डेल हे थोडेसे कीवर्ड लक्षात ठेवायचे. को डेल गुच्ची म्हणजे हे वैदिक शास्त्रातले आहे. रसायनशास्त्रात लक्षात ठेवायचं गावासन यागी आणि क्लार्क रेट मार्सिन. ठीक आहे. हे वैदिक हे 3 याच्यामध्ये भेटलेले. त्यानंतर पुढे बघूया आपण. हे 25 चे आहे. लक्षात ठेवा. नोबेल पुरस्कार 25 इतर क्षेत्रामध्ये कशी कोणाकोणाला मिळाली? बघा शांततेसाठी कोणाला मिळाले? मारिया कोरिना माचाडो. शांततेसाठी मिळालेला आहे 2025 चा नोबेल पुरस्कार. मारिया कोरिना माचाडो व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कासाठी. बघा व्हेनेझुएला जो देश आहे त्याच्या लोकशाही हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठीच्या अतुल्य लढ्यासाठी सन्मान मिळाला. हा विचारला जाते. जर IMP करा का हिला मिळाला तर कशासाठी मिळाला? तर लोकशाहीच्या हक्कासाठी. हा IMP आहे म्हणजे 100% आहे 2026 च्या ग्रुप C आणि B ला आहे म्हणजे आहेच. काऊन? का व्हेनेझुएलाच्या लोकशाहीच्या हक्कासाठी. आपला देश लोकशाही देश आहे. शास्त्री मिळाला कोणा? मारिया कोरियाना मचाडो. तर साहित्यासाठी कोणाला मिळालं? लास्को क्रास्नाहोकाई. हिला हंगेरीच्या प्रसिद्ध लेखिका आहेत. हंगेरीच्या आहे. त्यांच्या दूरदर्शी सखोल व कलात्मक लेखनासाठी हा नोबेल पुरस्कार देण्यात आला. हेच लक्षात ठेवायचं नाव. लास्लो साहित्य लास्लो साहित्यासाठी कोणाला मिळाला? लास्लो. नंतर अर्थशास्त्राचा कोणाला मिळाला? ते 3 बघितले होते. हे 3 बघतोय आपण. अर्थशास्त्राचा मिळाला बघा. अर्थशास्त्राचा जोएल मोकीर, फिलिप अगिओन व पीटर हॉविट. तांत्रिक प्रगतीमुळे होणाऱ्या शाश्वत आर्थिक वाढीच्या सिद्धांतासाठी पुरस्कार विभागून मिळाला. हा कशासाठी मिळाला? तांत्रिक प्रगती. आजकाल कसं चालू आहे? तंत्रज्ञानाचा युग आहे. तांत्रिक प्रगतीमुळे होणाऱ्या शाश्वत आर्थिक विकास वाढीच्या जो विकास आहे शाश्वत आर्थिक
त्याच्यासाठी दिला झाला अर्थ. कोण हे लक्षात ठेवतो? मुकीर अग्युओन ओ हॉविट हे आहेत ह्या साहित्याच्या लास्लो साहित्याचा. हा नवीन लेटेस्ट आहे. मी तुम्हाला जे काही सांगत आहे सगळे नवीन लेटेस्ट आहे. नोबेल मूळ सूत्र काय रे? नोबेल पुरस्काराचं मूळ सूत्र आहे म्हणजे कशासाठी काय दिलं जातं? मूळ सूत्र एकच आहे, ज्या व्यक्तीने मानवी कल्याणासाठी आणि मानव जातीच्या प्रगतीसाठी काय केलं, सर्वोत्तम मोलाचे योगदान दिले अशा त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जाते. अल्फ्रेड नोबेल यांचे मूळ तत्वज्ञान. एक लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये भरपूर लोकसंख्या आहे. हिंसेने काहीच प्राप्त होते, अहिंसेने सगळं काही प्राप्त होते. लोक हे शांततेच्या मानवाच्या कल्याण. बघा, आपली जरी भारतीय घटना असली ही आपल्या देशातील जनतेच्या कल्याणासाठी बनवली गेली आणि ते शासनकर्ते जे येणार ते लोकांच्या कल्याणासाठीच कायदे करणार हे त्याच्यामध्ये नमूद असतं. बघा, नोबेल पुरस्कार जो मिळतो हा मानवजातीच्या कल्याणासाठीच लोकांना देण्यात येतो किंवा अशा कोणत्या डिक्टेटरशिपला कोणत्या हुकुमशाला नाही दिले जात. कोणाला दिलं जातं? त्यानं मानवाचं कल्याण होईल. मला सांगा, हा जगामध्ये मानवच नाही राहिला तर काय राहील? नाही. म्हणून सगळ्यात केंद्रबिंदू काय आहे? सगळ्यांचं केंद्रबिंदू एकच आहे, काय? मानव. त्या मानवाचं काय असलं पाहिजे? मानवजातीचं काय असलं? प्रगती असली पाहिजे. तिचं काय असलं पाहिजे? कल्याण असलं पाहिजे. जे व्यक्ती करतात मानवजाती त्यांनाच हा पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा की मानवजातीचं कल्याण सगळ्यात मोठं काय आहे ह्या देशातलं, तर हे सगळ्यात आहे. तर जो कोणी मानवजातीच्या कल्याणासाठी काम करल त्याला, तू मानवजातीच्या कला म्हणजे ऑल जगातील मानवजातीच्या कला, त्याला नोबेल पुरस्कार मिळेल. हे नोबेल पुरस्कार करून ठेवा. मी एवढे सविस्तर पुरस्कार घेतलेले आहे. या वर्षीचे घेतले, जे 25ला 26 येणार आहे, कारण ऑक्टोबरला हे होते, घोषणा होते. तर नमस्कार. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जेवढं प्रेम द्याल तेवढं मी चांगला व्हिडिओ आणत राहील.